ओम नमो भगवते वासुदेवाय। राजा परीक्षित अत्यंत जिज्ञासूपणे आणि म्हटलं तर एकीकडे जरासा चिकित्सकपणा दाखवून सुद्धा अत्यंत आदरानं भक्तीनं शुक महामुनींना प्रश्न विचारतोय। तो म्हणाला की महाराज, एकीकडे आपण म्हणतो की जीवाचा पंचमहाभूतांशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही, आणि पुन्हा असंही म्हणतो की हा जीव ज्या शरीरात राहतो ते शरीर पंचमहाभूतांपासूनच बनतं, त्याच्यातूनच निर्माण होतं। मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात ह्या काय केवळ स्वभावामुळेच घडतात का अन्य कुठल्या कारणांनी त्या गोष्टी घडतात? ह्या गोष्टीचं मला पूर्णपणे आपण मर्म काय असेल ते सांगावं। कारण आपण मला सांगितलं की भगवंताच्या नाभीतून जे प्रकट झालं कमळ, त्याच्यामध्येच सगळ्या लोकांची, सगळ्या भुवनांची रचना झाली। हा जीव आपल्या सीमित अशा अवयवांमुळे जसा परिच्छिन्न आहे, बद्ध आहे, मर्यादित आहे, तसंच आपण परमेश्वर सुद्धा सीमित अवयवांमुळे परिच्छिन्न असल्याचं वर्णन केलं। हे कसं काय? ज्यांच्या कृपेमुळे सर्वभूतमय अशा ब्रह्मदेवांकडनं ह्या सगळ्या प्राण्यांची सृष्टी निर्माण होते, सगळी प्राणीसृष्टी निर्माण होते, ज्यांच्या नाभिकमलातून निर्माण होऊन सुद्धा ज्यांच्या कृपेमुळेच हे सगळं रूपदर्शन घडतं, ते या संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्याचा कारण असलेले, सर्वांच्या अंतर्यामात राहणारे, मायाशक्तीचे अधिपती असे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कुठे कुठे कशा कशा रूपात राहतात, निद्रा करतात, ते आपण मला सांगावं। कारण पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की विराट पुरुषाच्या अंगांमधूनच लोक आणि लोकपालांची रचना झाली, आणि पुन्हा हेही सांगितलं की लोक आणि लोकपालांच्या रूपामध्ये त्या विराट पुरुषाच्या अंगांची कल्पना झाली। आता ह्या दोन गोष्टींमधलं तात्पर्य नेमकं काय आहे, त्यातलं नेमकं वर्म काय आहे, हे आपण मला सांगा। त्याचप्रमाणे महाकल्प आणि त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्यातच असलेले अवांतरकल्प हे किती आहेत? भूत, भविष्य आणि वर्तमान ह्या काळांचं अनुमान कशा प्रकारे केलं जातं? स्थूल देहाप्रमाणे जीवांचं आयुष्य सुद्धा ह्यामध्येच बांधलं जातं का? अशा अनेक गोष्टी आपण मला सांगाव्यात, असं राजा परीक्षित शुकांना सांगतोय। की म्हणाले, आपण काळाची जी सूक्ष्म गती आहे ती मोजण्यासाठी त्रुटी इत्यादी परिमाण वापरतो, किंवा काळाची जी स्थूल गती आहे त्याच्यासाठी वर्ष, मास वगैरे परिमाण वापरतो। पण ही परिमाण नेमकी कशा प्रकारे कुठल्या गोष्टीमुळे जाणली जातात, समजली जातात? बर, सगळे जीव जी कर्म करतात, विविध कर्म करतात, त्या विविध कर्मांमुळं जीवांना किती आणि कशा प्रकारच्या गती मिळतात हे आपण मला सांगावं। देव, मनुष्य, राक्षस इत्यादी ज्या योनी आहेत त्या सत्व, रज, तम या तीन गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होत असतात। मग त्यांची इच्छा करणाऱ्या जीवांमध्ये कोण कोण आणि कशा कशा प्रकारच्या योनींना मिळवण्यासाठी कशा कशा प्रकारची कर्म स्वीकारली जातात, कोणकोणती कर्म केली जातात, हे आपण मला सांगावं। पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप आणि या सगळ्यांमध्ये राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती नेमकी कशी होते
हे आपण मला सांगावं. ब्रह्मांडाचं आतून आणि बाहेरून नेमकं काय परिमाण आहे, त्याची लांबी रुंदी नेमकी कशी आहे, हे आपण मला सांगावं. आणि त्याच वेळेला महापुरुषांचं चरित्र, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्माचं निरूपण सुद्धा आपण करावं. युगांचे प्रकार, युगांची परिमाणं आणि त्या त्या युगांमध्ये नांदणारे वेगवेगळे धर्म आणि त्याचप्रमाणे भगवंताच्या विभिन्न अवतारांचं परम आश्चर्यमय असं चरित्रही आपण मला सांगावं. असे अनेक प्रश्न राजा परीक्षितानं ह्या 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला शुक महामुनींना विचारलंय. आणखीन काय काय विचारलंय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.